नमस्कार मंडळी. सकाळी छान माझा आणि जिजाचा आवरून निघालो आम्ही तिच्या थेरपीसाठी. आणि बघा माझं बाळ कॅबमध्ये कसं बसलं आहे. नंतर तिकडून आली, तिला थोडंसं खेळण्यांमध्ये एंगेज केलं आणि यासाठी स्पिनिंग टॉयसोबत ती खेळत होती. बघा किती छान स्पिन करते टॉय, कारण स्क्रीन टाईम दिल्यापेक्षा कधीही खेळणी दिलेली उत्तमच. नंतर मी तिचा असा काहीचा लाड करायला लागली. मला लाड करायला आणि तिला लाड करून घ्यायला खूप आवडतं. नंतर पडला मला प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न, म्हणजे आज भाजीला काय करायचं. म्हटलं चला मसूरची डाळ बनवूया. सो कुकरला मसूरची डाळ आणि तांदूळ शिजवून घेतला छान, आणि ते शिजतं की नाही तोपर्यंत मी फोडणीची तयारी केली. छान कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर छान असं बारीक बारीक कापून घेतलं. आणि ते करता करता मी जिजाला देखील बघत होती, कारण ती खूप काम करून ठेवते माझ्यासाठी, आणि असं कधी होणार नाही की तिने माझ्यासाठी काम करून नाही ठेवलं. नंतर फोडणीची तयारी करताच इकडे जिजाला बघायला गेली तर तिने खूप सारा असा माझ्यासाठी पसारा करून दिलेला. तुम्ही बघू शकता, तिने डाळीचं कंटेनर घेतलेलं, ते ओपन केलं आणि सगळी डाळ सांडून दिलेली. आता एकटीने सगळं करायचं बाळाला सांभाळून, तर असं तर होणारच. मग नंतर डाळीला छान अशी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून फोडणी घातली आणि डाळ एकदम टेस्टी झालेली. आणि ते करेपर्यंत माझ्या बाईने दुसरा पराक्रम केलेला. तुम्ही बघू शकता, कॅबिनेटमध्ये जाऊन बसलेली ती किचनच्या, आणि ते मी मुद्दामूनच खाली केलेलं, कारण म्हटलं तिला गोष्टी लागू नये आणि ती सेफ राहावी, म्हणून मी ते सगळं खाली केलेलं, कारण ती नेहमीच खेळते. आणि नंतर अशी काहीशी आमची मस्ती सुरू होती.